अलग स्टेटमेंट, कालच्या दिवशी काय अलग स्टेटमेंट, काल म्हणे काय तर म्हणे माईक हिसकवला. हिंमत असेल तर तसं फुटेज समोर आणा. नगरपालिकेने त्या सगळ्या सभागृहातल्या कामकाजाची अधिकृतपणे अनकट व्हिडिओ बनवलेला आहे. तो सर्व जनतेला दाखवा. आणि त्यामध्ये माईक हिसकोला की नाही हिसकोला, की दूधचं दूध पाणी का पाणी, हिसकोला असेल तर मी माझा राजीनामा देईन, नाही तर ज्याने आरोप केलेला आहे त्याला म्हणा तू राजीनामा दे. अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण शहरात चालू आहे. त्या दिवशी स्वतःहून उठायचं, स्वतःहून सभागृहाचं वातावरण खराब करायचं आणि पुन्हा 2006 साली जी दंगल त्यांनी सभागृहात घडून आणली तसा प्रकार करण्याचा प्रयत्न त्या दिवशी होतोय. पूर्ण शहराला वेठी जाण्याचा पुनश्च प्रकार होतोय. परंतु 2006चा सुद्धा तुम्ही इतिहास बघितला असेल तर ते तिथं त्यांनी केलेल्या दादागिरीचे फळं नागरिकांनी त्यांना दिलेले होते. त्यांनी त्याचे फळं चाकलेले आहेत. त्याचा परिणाम त्यांना काय झाला ते पाहिलेलं आहे. आता तर 20 वर्ष झालेले आहेत. 20 वर्षानंतर पुन्हा अशी गुंडगिरी दादागिरी आम्ही त्या सभागृहात खपवून घेणार नाही. कोणी गुंडगिरी करायचा प्रयत्न करत असेल आणि मुद्द्याची गोष्ट जर बुद्धीवर आणत असेल तर आम्ही कोणत्याही आम्ही सगळ्या प्रकारे सक्षम आहोत. ज्याला गुंडगिरी करायचं त्याला गुंडगिरीला, त्याच्या गुंडगिरीला आम्ही चोख उत्तर द्यायला समर्थ आहोत. आणि आमच्या महिला असतील, आमचे पुरुष नगरसेवक असतील, अशा गोष्टींना भीक घालणार नाही. कोणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तिचे प्रकार निश्चितपणे आणून पाडण्यात येईल. आम्ही हा सर्व प्रकार उद्याच्या दिवशी महाशय जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कानावर टाकणार आहोत आणि या सभागृहामध्ये काय घडताय काय घडू नये यासाठीची सर्व चर्चा आणि तक्रारचा एक अर्ज आम्ही महाशय यांना देणार आहे, एसपींना. कारण आम्हाला या गावात शांतता पाहिजे, या गावातील कामं झाले पाहिजेत आणि या गावामधले सगळ्या नागरिकांच्या कामाच्या संदर्भात आरोप केला आहे की भाजपाचे नगरसेवक हे आम्हाला काम करू देत नाही आहे. तर आम्ही पुढचे जे सभा वगैरे असेल डायरेक्ट नगराध्यक्ष आपल्या दारी असा आम्ही उपक्रम राबवणार आहोत. निश्चित त्यांनी प्रत्येक प्रभागात यावं, त्यांनी सर्व सांगावं. याबद्दल आमचं काही दुमत नाही आहे. अखेर ते नगराध्यक्ष त्यांना पूर्ण शहरात फिरण्याचा अधिकार आहे आणि त्यांना जे काय बोलायचं आहे त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे. ते खरं बोलतील खोटं बोलतील हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु जर तुम्ही एका जाहीर सभेमध्ये म्हणजे सर्वसाधारण सभा झाल्यानंतर जर तुम्ही घोषित करता की आम्ही यांचे सगळे आक्षेप फेटाळले, आम्हाला तो अधिकार आहे आणि आम्ही आमचे सगळे विषय मंजूर करताय, जर तुम्ही तुमच्या पातळीवर सर्व विषय मंजूर करू शकता, आम्ही दिलेलं निवेदन तुम्ही जर फेटाळल्यानंतर बी जर तुम्ही विषय मंजूर करू शकत असेल तर तुम्ही आमची अपेक्षा का करताय? आम्ही तुम्हाला पाठिंबा द्यावा यासाठी का आग्रह धरला जातोय? तुम्हाला जर तो अधिकार आहे, जर तुम्हाला तशी तुमची समज असेल की तुम्ही तुमच्या एकट्याच्या बलबुद्ध्यावर जर विषय मंजूर करेल तर तुम्ही करा ना. त्यात कायदेशीर बाबी तपासल्या जातील. त्यासाठी तुमच्या विषयांना आम्ही समर्थन द्यावं यासाठी तुम्ही आमच्याकडे का आग्रह केला जातोय? आम्ही आमचं काम करतोय. ते आमदार निधीतून 2.25 कोटी रुपये भेटलेला निधी त्याला विरोध करतो. ते आमच्या प्रभागातली कामं नाही आहेत का? त्यासाठी एनओसीसाठी अधिकाऱ्यांवर का दबाव आणला जातोय? का त्यांच्याशी दादागिरी केली जाते? मग जर तुम्ही तुमच्याकडनं चांगली अपेक्षा नसताना, तुम्ही चांगली वागणूक देत नसताना आमच्याकडे चांगल्या वागणुकीची अपेक्षा करू नका. आम्ही का समर्थन द्यावं जर ते आमच्या विषयांना समर्थन देत नसतील तर? यापूर्वी दवाखान्याची अशी तोडफोड करण्यात आली. तो दवाखाना सुधारण्यासाठी सुद्धा कुठल्या प्रकारचा प्रयत्न केला जात नाही आहे. आता त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आलेलं आहे. मुख्याधिकाऱ्यांना पत्र काढण्यात आलेलं आहे. त्या संदर्भामधलं जिल्हाधिकाऱ्यांनी मागणं मागितलेलं आहे. आणि आम्ही मागच्या मिटिंगमध्ये ही जी झाली हे मिटिंग नाही, जी तहकूब झालेल्या मिटिंग नाही, त्या अगोदर झालेल्या मिटिंगमध्ये जे विषय नामंजूर केलेले होते ते त्यांनी ठराव लिहिले की आम्ही सर्व संमतीनं मंजूर केलेले आहे. आणि त्यात आणखी प्रोसिडिंगमध्ये आमचा विरोध त्यांनी लिहिला. जर एकाकडे विरोध लिहिलेला आहे तर तुम्ही ते विषय मंजूर करूच शकत नाही. नगराध्यक्षांना असा अधिकार नाही की ते सभा त्या प्रोसिडिंगवर लिहितील की हा विषय मंजूर आहे, तो विषय तहकूब आहे. ते जे विषय मंजूर केले त्यांनाही सुद्धा तहकूब करण्याचा अधिकार नगराध्यक्षांना नाही. मी एकच सांगेन की कायद्यानुसार वागा. कायद्यात जे लिहिलेलं असेल त्याच्यानुसार वागा. कायद्याची चौकट तुम्ही ओलांडू नका, आम्ही ओलांडणार नाही. कायद्यामध्ये जे असेल त्या पद्धतीने नगरपालिकेचं कामकाज चालेल. तुम्ही तुमच्या मनमानी पद्धतीनं आणि एक कोणतरी स्वीकृत नगरसेवकाच्या मनमानी पद्धतीने हे सभागृह चालणार नाही. दुसरा
वर्षामध्ये जे सत्ता होती भाजपाची, त्यांनी जे घोटाळे केलेले आहेत ते घोटाळे आम्ही बाहेर काढू. गेल्या 5 वर्षात नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. त्यात आम्ही अनेक लोकाभिमुख कामं केलेत. मंत्री संजयभाऊ सावकारेंनी नंतरच्या काळात PWDच्या माध्यमातून अनेक कामं केलेली आहेत. 4 वर्ष प्रशासक काळ होतं. प्रशासक काळाची जबाबदारी प्रशासनाची असेल. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की काही घोटाळे झाले आहे तर बोलता काय? तुम्हाला कोणी मला केलं की ते घोटाळे काढू नका, काढा आणि जनतेसोबत ते फोकस करा. जे स्वतः ज्यांनी घोटाळे करून प्रचंड माया जमवली ते लोकांवर आरोप करतायत. बोलून कशासाठी काय फायदा? ह्या शहरामध्ये गेल्या 4 वर्षात 5 वर्षामध्ये मंत्री संजयभाऊ सावकारेंनी दिलेल्या निधीद्वारे अनेक कामे झालेली आहेत आणि त्याच रोड रस्त्यावरनं तेही जातात, जनताही जाते. Subscribe now and press the bell icon. Never miss